कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप इयत्ता 8वी स्कॉलरशिप गणित या विषयाचे वर्ग आणि वर्गमूळ यावरील स्वाध्याय घेऊन येत आहोत. तर चला प्रश्न चालू करूयात. बघा, प्रश्न काय म्हणलाय, जर वर्गमुळात 12चा 3m वजा 2 बरोबर 12चा वर्ग, तर m बरोबर किती? खूप सोपं असतं बघा हे सोडवायचं. हे 2 ते 3 पद्धतीने तुम्हाला जसं पाहिजे तसं सोडवू शकता. ऑप्शन ठेवून पण सोडवू शकता आणि वेगळ्या पद्धतीत पण आहेत. तर बघूया आपण सगळ्यात सोपी पद्धत. तर बघा, यामध्ये हे वर्गमुळात आहे, ठीक आहे. ही जी टर्म आहे ती वर्गमुळात आहे आणि ही वर्गामध्ये आहे. तर आपण जर याचा वर्ग केला तर वर्गमूळ निघेल. मग याचा वर्ग केला म्हणजे 12चा वर्ग, त्याचा पण वर्ग करावा लागेल. मग ह्याचं उत्तर काय येईल? 12चा 3m वजा 2 बरोबर वर्गाचा वर्ग किती झाला? 12चा चौथा घात. म्हणजे बेस काय आहे? बेस आहे 12. म्हणजे आपण जो वर्ग आहे किंवा जे घातांकाच्या ठिकाणी साइन आहे तर त्यांचा आपण काय करू शकतो? इक्वल करू शकतो. म्हणजे 3m वजा 2 बरोबर काय आलं? 4. 3m ची किंमत किती आली? 4. हे वजा आहे तिकडे गेल्यावर काय होईल? अधिक. 4 अधिक 2 काय झालं? ते 6. मग 3m ची किंमत काय आली? 6/3 म्हणजेच किती? 2. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा, सहज सोप्या पद्धतीने सुटला, लगेच सुटला. पुढील प्रश्न बघू. इयत्ता 7वी मध्ये जितके विद्यार्थी आहेत तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांनी वर्गणी दिली. म्हणजे आपण पकडू x विद्यार्थी आहेत आणि त्यांनी वर्गणी किती दिली? x रुपये दिली. म्हणजे x गुणिले x एवढी त्यांची वर्गणी जमा झाली. आणि शिक्षकांनी त्यामध्ये 91 रुपये घालून 2116 रुपये अंधकल्याण निधीसाठी मुख्याध्यापकांकडे जमा केले. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी किती रुपये जमा केले? म्हणजे आपल्याला येथे काढायची x ची किंमत. मग कशी काढूया आपण? x आणि x चं काय होईल? x वर्ग. 2116 मधून 91 वजा केले किती येतं? 2025. म्हणजे x वर्ग म्हणजे किती आलं? 2025. x ची किंमत काय येईल? वर्गमुळात 2025. आता 2025 चे वर्गमूळ, येथे शेवटचा अंक काय आहे? 5. म्हणजे कोणत्या तरी एकक स्थानी काय आलं पाहिजे? 5. म्हणजे एकक स्थानी 5 असलेला पर्याय फक्त 2 आहे आणि 45चा वर्ग केला तर तो 2025 येतो. म्हणून उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूया आपण. जर बघा, हा पण पहिला जो प्रश्न सोडवला होता तशाच टाईपमध्ये आहे. 2 पद्धतीने आपण सोडवू शकतो. बघा, ऑप्शन ठेवून पण सोडवू शकतो आणि तुम्हाला पाहिजे तसं सोडू शकतो. आता 1024चं वर्गमूळ काय असतं? 32 असतं. येथे काय आहे? 2x वर्ग. x वर्ग काय आला? 32 भागिले 2. 32 भागिले 2 किती आलं? 16. x वर्ग म्हणजे 16. x ची किंमत काय आली? 4. बघा, याच्यासाठी वर्गपाठ असतील तर आपल्याला ते सहज आणि खूप सोप्या पद्धतीने हे प्रश्न सुटतील. पुढील प्रश्न बघूयात आपण. 1296च्या वर्गमूळाच्या वर्गमूळातून, म्हणजे 1296 चे वर्गमूळ त्याचे वर्गमूळ वर्गमूळातून 625 चे वर्गमूळाचे वर्गमूळ वजा केले तर पुढीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक उरते? आता 1296 चे वर्गमूळ काय आलं? तर ते आलं 36. वर्गमुळात 36 आणि 625 चे वर्गमूळ काय आले? 25. ते पण आलं वर्गमुळात 25. 36चं वर्गमूळ काय निघलं? 6. 25चं वर्गमूळ काय निघलं? 5. 6तून 5 गेलं, उत्तर आले 1. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. 1111 मध्ये पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या मिळवल्यास 4 अंकी समपूर्ण वर्गसंख्या मिळेल? म्हणजे 1111 मध्ये आता वजा 22 मिळवलं म्हणजे यांची होईल वजाबाकी, ठीक आहे. आणि आपल्याला काय पाहिजे? समपूर्ण वर्गसंख्या पाहिजे. बघा, 11तून 2 गेलं किती आलं? 9. ही सम आहे का? ही समसंख्या नाही. किंवा समसंख्येचा वर्ग समसंख्याचा असतो, म्हणजे हे ऑप्शन एलिमिनेट होईल. यासोबत 4 ऑप्शन पण एलिमिनेट होईल. का? तर 1111 मधून 150 वजा केलं तर किती अंकी संख्या मिळते? तर 3 अंकी संख्या मिळते. आपल्याला 4 अंकीचा काढायचं आहे म्हणून 4 ऑप्शन पण एलिमिनेट होईल. राहिलं ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3. तर ऑप्शन 3 सोपं आहे बघा चेक करायला. बघा, 111 मधून 111 वजा केले 1000. 1000 हे कशाचाच वर्ग नाही म्हणून ऑप्शन 3 पण एलिमिनेट होईल.
ऑप्शन 2 हे आपलं उत्तर येईल. बघा वाटल्यास चेक करूया आपण ऑप्शन 2. 1024 आलं. 1024 कोणाचा वर्ग आहे तर तो आहे 32चा आणि सहज आपल्याला उत्तर मिळून गेलं. पर्याय क्रमांक 5 ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा वर्गमुळात 136 भागिले वर्गमुळात 1.36 हे कसं लिहू शकतो तर हे आपण असं लिहू शकतो. बरोबर, हे इतकं सहज आहे लिहिणं. वरती किती पॉईंट आहेत, वरती काहीच पॉईंट नाहीत. खाली किती पॉईंट आहेत, पॉईंटच्या पुढे किती घर आहेत तर 2 आहेत. म्हणजे वरती शून्य किती द्यावे लागतील, वरती 2 शून्य द्यावे लागतील. 136 वर आपण 2 शून्य दिले भागिले 136. 136 ने 136 ला भाग गेला. वरती काय राहिलं, वरती राहिलं 100. 100चं वर्गमूळ काय निघालं 10. ऑप्शन क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं. पुढील प्रश्न बघा. आता पॉईंटच्या पुढे कधी पण जे घरं असतात वर्गमुळात तर ती असतात 2च्या पटीत. मग आता 0.9 आहे. 0.9चं वर्गमूळ काय येईल 0.3 आणि 0.49चं वर्गमूळ काय आलं 0.7. 0.3 आणि 0.7चं उत्तर काय आलं 1.0 म्हणजेच काय 1. ऑप्शन क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. बघा हा आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न असेल आणि यानंतर आपण मग पुढील लेक्चरमध्ये याचा पुढचा पार्ट घेऊन येत आहोत. तर बघा 1.96. 196चं वर्गमूळ किती 14 आणि पॉईंटच्या पुढे किती घर आहेत 2 आहेत म्हणून आपण देणार 1च. 225चं वर्गमूळ किती 15. पॉईंटच्या पुढे किती घर आहे 2 आहेत. हे ते येताना 1च येणार. 289चं वर्गमूळ 17. पॉईंटच्या पुढे किती घर आहेत 2 आहेत म्हणजे इथं घर येणार 1च भागिले. आता बघा इथं किती आहेत घर 6 आहेत म्हणजे खाली किती पॉईंट येणार 3 येणार. ठीक आहे 3 घरं येणार. 6च्या निम्म 3. मग आता लक्षात घ्या 2116. 2116चं आपल्याला काढायचं आहे वर्गमूळ. तर ते कसं काढतात बघा 2116चे वर्गमूळ काढायचे आहे आपल्याला. तर इथपर्यंत पाठ असतील तर बेस्टच आहे, खूप छान आहे. पण पाठ नसेल तर ते कशा पद्धतीने काढायचं तर बघा येथे आहे 6. कोणाच्या वर्गाच्या शेवटी 6 असतं तर बघा 4चा वर्ग 16 असतो आणि 6चा वर्ग असतो 36. म्हणजे 4च्या वर्गाच्या शेवटी 6 असतं आणि 6च्या वर्गाच्या शेवटी 6 असतं. मग अशा टाईपमध्ये ज्यावेळेस आपण हा प्रश्न सोडवत असतो आपण 2चा ग्रुप करतो शेवटच्या 2 अंकाचा आणि उरलेले जेवढे अंक आहेत त्याचा एक ग्रुप होतो. म्हणजे हे तर 3रा अंक असता तर 3 अंकाचा एक ग्रुप झाला असता. तर 16साठी एक तर येणार 4 किंवा एक तर येणार 6. म्हणजे शेवटचा अंक एक तर 4 असणार किंवा 6 असणार. आता ते कुठून डिसाईड होणार तर ते होणार 21 वरून. मला सांगा 21च्या आधीची वर्गसंख्या काय आहे. 21च्या आधीची वर्गसंख्या आहे 16. 16चं वर्गमूळ आलं 4. ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर एक तर असणार 44 किंवा एक तर असणार 46. मग आता आपण ठरवायचं कसं की उत्तर 44 असणार का 46 असणार. तर आपण काय करतो की 4ला त्याच्या पुढील संख्याने गुणतो. 4 पंचे 20. बघा हे 21 20 पेक्षा लहान आहे का मोठा आहे मोठा आहे म्हणून पुढची संख्या घ्यायची उत्तर येईल 46. जर 20 पेक्षा लहान असती हितली संख्या जिथं 21चा बॉक्स आहे तिथली संख्या 20 पेक्षा लहान असते तर उत्तर काय आलं असतं 44 आलं असतं. बघा ही मेथड खूप सोपी आहे. मग येथे उत्तर काय आलं 46 म्हणजे उत्तर काय आलं 0.46. बरोबर. आता आपण यांची करूया बेरीज. बघा 14 आणि 15 29. 29 आणि 17 46. 4.6 आलं. खाली काय आलं 0.046. ठीक आहे. आता खाली पॉईंट किती घरात आहे 3 आहे आणि वर किती आहे 1 आहे. म्हणजे वरी 3 शून्य जाणार आणि खाली 1 शून्य येणार. म्हणजे 46च्या पुढे किती शून्य देऊ आपण 3 आणि खाली 46च्या पुढे किती शून्य 1. बरोबर. मग ह्या शून्याला हा शून्य गेला 46ने 46ला भागलं उत्तर आलं 100. 100 म्हणजेच काय असतं की 10चा दुसरा घात असतो. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा सहज आणि सोप्या पद्धतीने आपण वर्ग आणि वर्गमूळ हा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण वर्गमूळ मधला 7.2 वर्गमूळ घेऊन येणार आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ही सिरीज तुम्हाला आवडते का हेही मला कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांनाही सांगा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.